शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात मक्का लागवड करून आपण एकरी 50 ते 70 क्विंटल उत्पादन सहज घेऊ शकतो. कसं तर हे पहा, आपण काय करतो, पारंपरिक पद्धतीनं मक्याची एक सिंगल लाईन टाकतो. यामध्ये इथं काय केलेलं आहे की एकाच बेडवर डबल तास लावलेला आहे. म्हणजे वावर तेवढंच आहे पण तासं बसलेले आहेत. आता एकरी 50 ते 70 क्विंटल उत्पादन कसं येते ते आपण पाहू आणि सरांकडून त्याची माहिती पण घेऊ. सर नमस्कार. आपले शेतकरी आपण पारंपरिक शेती करतो तर पाहिजे तेवढं उत्पादन जे आहे ते येत नाही. तर हे उत्पादन कसं आहे आणि आपलं उत्पादन कसं वाढणार आहे याच्या माध्यमातून? जी शेती करतो ती पारंपरिक पद्धतीने घेतो. त्यामध्ये आपण सिंगल दाण्याने लागवड करतो. अच्छा, हे आपली पारंपरिक शेती. ही पारंपरिक शेती आणि जी इथं लागवड केलेली ही चिनी पद्धतीनं डबल दाण्याने केलेली. त्यामध्ये आपले काय होते, जी झाडांची संख्या आहे ती दीडीनं वाढते. त्यामुळे जे झाडांची संख्या दीडीनं वाढल्यामुळे आपले जे उत्पन्न आहे ते 50 ते 70 क्विंटल पर्यंत जात. अच्छा, म्हणजे इथं डेमो दिलेला आहे. हे आपली पारंपरिक पद्धत आहे. आपण बेडवर किंवा खाली सिंगल लाईन लावतो. हे बघा सिंगल लाईन. आणि हे जे पद्धत आहे चिनी पद्धत आहे. म्हणजे एकाच बेडवर डबल तास आणि डबल दाणे. म्हणजे झाडांची संख्या, रोपांची संख्या वाढली की आपलं उत्पादन वाढणारच आहे. आणि शेतकरी बांधवांनी पुढच्या वर्षी अवश्य हे जे लागवड आहे हे आपण करावी. आपला हमखास फायदाच होणार आहे. हा जो डेमो प्लॉट आहे हा KVK जळगाव जामोदला आहे. तुम्ही येऊन इथं पाहू शकता. धन्यवाद.